बातमी आपण पाहूयात। विद्यार्थी आंदोलनानंतर मुंबईत लक्षवेधी बॅनरबाजी करण्यात आली। मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। मी भारत सरकारचा सन्मान करतो असा देखील उल्लेख करण्यात आलाय। तर शिक्षणाचा मान, भारत सरकारचा सन्मान असा देखील उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे। मुंबईतील ही बॅनरबाजी सध्या लक्षवेधी ठरते। मुंबई आणि एमएमआर भागामध्ये जेनझीच्या वतीने लावलेल्या बॅनरमधून सरकारचा आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचा आशय यासोबतच राष्ट्र प्रथम नाऱ्याचा देखील बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आलाय। संपूर्ण देशात जेनझींकडून म्हणजे युवकांकडून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर मुंबई आणि मुंबई एमएमआर रिजन मध्ये बॅनरबाजी ही करण्यात आलेली आहे आणि या बॅनर मधून आपण म्हणतो नागरिकांचं लक्ष वेधलं जात आहे। आता मी दादर परिसरामध्ये आहे। सिद्धिविनायक मंदिर माझ्या बाजूला आहे आणि या सिद्धिविनायक मंदिराच्या समोरच आपण बघू शकता या ठिकाणी बॅनर देखील लावण्यात आलेला आहे आणि हा बॅनर संपूर्ण दादर परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। या बॅनर मध्ये आपण भेटतो शिक्षणाचा मान, भारत सरकारचा सन्मान, मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, मी भारत सरकारचा सन्मान करतो, मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे, मी सरकार विरोधी घोषणांचा भाग होणार नाही। या ठिकाणी या बॅनर मध्ये लिहिलं गेलेलं आहे। सोबतच या ठिकाणी आपण बघू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे आणि विद्यार्थी यांचा फोटो या ठिकाणी या बॅनर वरती छापण्यात आलेला आहे। तसंच महत्त्वाचं म्हणजे या बॅनर मधून सरकार आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचा अक्षय करत राष्ट्र प्रथम नाऱ्याचाही बॅनर मध्ये उल्लेख हा करण्यात आलेला आहे। आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे जेनझी यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे या आंदोलनानंतर आता कशा प्रकारे मोहन भागवत देखील मार्गदर्शन करतील जेनझींना हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या बॅनर मधून सर्व नागरिकांचं लक्ष हे